प्राचीन महाराष्ट्रात अनेक संस्थाने होती. त्यातील सर्वात जुने संस्थान म्हणजे जव्हार संस्थान. इसवी सन 1316 पासून ते 1948 पर्यंत त्याचा अस्तित्व. जव्हार संस्थान हे ठाणे क्षेत्रातील एकमेव संस्थान. जव्हार संस्थानाचे राजघराणे हे महादेव कोळी समाजाचे, त्यामुळे बोली भाषेत महादेव कोळ्यांचे साम्राज्य. राजा जयदेवराव हे महादेवाचे निश्चिम भक्त होते. त्यांच्या नावाचा जय आणि महादेवाचा हर पुढे काळांतराने या भागात जव्हार असे नाव पडले. त्याच संस्थानाची राजधानी असलेला भूपतगड ह्याच्या भेटीसाठी आपण निघालो आहोत. मी बोईसरमध्येच राहत असल्याने भूपतगड हा अगदी 3 तासाच्या अंतरावर. विक्रमगड जव्हार ह्या घाटवाटांचा प्रवास असल्याने निसर्ग सौंदर्य चवीने निहाळता येतो. वाटेत सूर्यफुलांचं रान आपल्या स्वागतासाठी उभंच होतं. कधी काळ जास्त प्रमाणात खिळखिळत असणारी नदी आज मात्र नुकतीच पांघरून टाकून उठली होती. पालघर जिल्ह्याला लाभलेला खजिना जव्हार बाग आजही आपले अस्तित्व जतन करीत आहे. येथील आदिवासी लोकांचा राहणीमान, त्यांची वारली कला, तारपा नृत्य आजही शाबूत आहेत. पण याच पालघर जिल्ह्याला अजून भला मोठा खजिना लाभलेला आहे, तो अरबी समुद्राच्या नावाने. आज मात्र त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नुकताच केंद्र सरकारने वाढवण बंदर व त्याच्या लगत असलेल्या मुरबे जेटीबद्दल विनाशकारी बंदर बांधण्याचे शंका फुकले आहे. विकासाचे नावाने माझा पालघरकर स्थानिक बांधव आज होरपळून निघतोय. केंद्र सरकारला मी माझ्या व्हिडिओ माध्यमातून विनंती करतो की हे विनाशकारी बंद तत्काळ थांबवा. माझा पालघर जिल्हा आज नैसर्गिक पर्यावरणाने नटलेला आहे, त्याचा तुम्ही नाश करू नका. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एकदा नवीन सकाळमध्ये. आणि हा, मी तुमचा मित्र नितेश म्हात्रे. साधारण जव्हारवरून तासाला लालपरीने जापला जाता येते. बाईकचा प्रवास करत मी जाप गावात दाखल झालो. तेव्हा गावकरी त्यांच्या नेहमीप्रमाणे दैनंदिन जीवनात व्यस्त होते. जाप गावातील जुने पारंपरिक घरे बघून मी किल्ल्याच्या दिशेने निघालो. भूपतगडाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या अगदी जवळ जाईपर्यंत इथे किल्ला असल्याचे जाणवत नाही. जव्हार परिसरातील डोंगर रचना अतिशय क्लिष्ट आहेत. ठळकपणे दाखवता येईल असा एकही आकार इथल्या डोंगराला नाही. आपला कच्चा रस्त्याचा प्रवास चालूच आहे. अजून आपण गडाच्या पायथ्याशी सुद्धा पोहोचलो नाहीत. त्या काळी वैभव संपन्न असलेला भूपतगड आज हळूहळू अपरिचिततेचा विषय बनला आहे. कधी बहमनी राजवट तर कधी तुघलकी राजवट, गुजरातची सुलतानशाही, अशा महाकाय बलाढ्य शक्तीचा वावर ह्या गडाने पाहिला आहे. पण जव्हारचा राजा विक्रमशहा पुढे यांचा काही टिकाव लागला नाही. तर साधारण 10 मिनिटं चालल्यानंतर आपल्या नजरेसमोर येतात सीते माऊलीची पावलं दिसतात. काही वेळातच पाषाणात कोरलेली पावले दिसली. स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार सीते मातेची पावले, लहान पावले लव आणि कुशची. पण त्याच्यासमोर असलेल्या पाषाणाचा नक्की संदर्भ समजला नाही. सीता मातेच्या पावलांचं दर्शन झालेलं आहे आणि आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. तितेची पावले असलेल्या पठारावरून गर्दजाडीने भरलेला भूपतगड दिसतो. त्याच्या माथ्याच्या दिशेने सरकलेली ठसठशीत पायवाटी नजरेत भरते. रमणीय स्वरूपातील निसर्गाला भेटण्यासाठी प्रत्येक वेळी माथेरान, महाबळेश्वरकडे धाव घ्यायची आवश्यकता नाही.
तर आपण भूपतगडाची भटकंती करतोय आणि सोलो आहोत. या जंगलामध्ये कोणीच नाही आहेत. आपण भटकंती एकदम सोलो करत आहोत. एकदम शांत वातावरण आहे आणि पक्ष्यांचा चिवचिवाट सुद्धा चालू आहे. सह्याद्रीने इतर ठिकाणीही आपला सौंदर्य खजिना रांगारांगावून उघडून ठेवला आहे. आवश्यकता आहे ती मळलेली वाट सोडून अशा खजिन्यांना भेट देण्याची. असाच एक प्रयत्न. भूपतगड तसा छोटा अपरिचित किल्ला. मळलेली दगडी वाटेने जाताना हिरवीगार झाडे सावलीने आपले स्वागतच करतात. भरपूर हवा, गारवा. बाहेर सूर्यदेव तप्त झाला होता, मात्र इथे तसं नव्हते. दगडी वाटेने जाताना जरा पण थकवा जाणवत नाही. तर फायनली मित्रांनो, आपण सोलो चालू होतो, पण आता काही मंडळी आपल्याला पुढे जाताना दिसली. तर आपल्या मनामध्ये एक आशा आली, कोणतरी आपल्या सोबतीला आहे. नेहमी सह्याद्रीमध्ये भटकत असताना आपल्याला कोणी ना कोणी संगतीला भेटत. तर पूर्ण मंडळी होती, शहापूरची मंडळी आहे. दगडी पायवाटेने ढासळलेल्या तटबंदीचे दर्शन होते. कधी काळी संपूर्ण जव्हार संस्थानाचा कारभार पाहणारा भूपतगड हा पडका अवस्थेत उभा आहे. कधी काळी राजा महाराजांच्या स्वागतासाठी उभा असलेला हा दरवाजा आज भग्न अवस्थेत दिसतोय. भूपतगडाच्या माचीवर प्रवेश केला आणि लगेच कवी सुरेश भट यांची कविता आठवली. विझलो आज जरी मी, विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. आपण आज भूपतगडला आलेलो आहोत आणि त्या ठिकाणचं एक सुंदर असं धान्य कोठार आपल्याला बघायला भेटते. तर बघूया कशा पद्धतीने आहे धान्य कोठार. गडमाथ्यावर वरच्या डोंगरात असलेल्या डोहात छानसा धान्य कोठार आजही बिखरलेल्या अवस्थेत शाबूत आहे. कित्येक पहारेकऱ्यांच्या गरजेच्या वेळी धान्यांचा साठा याने सांभाळला आहे. आज मात्र त्याच्यामध्ये फक्त पाळापाचोळ्यांचे दर्शन होते. धान्य कोठार मस्त न्याहाळल्यानंतर त्यातून बाहेर आलो. त्याला लागूनच असलेल्या भव्य राजवाड्याने आपले लक्ष वेधून घेतले. एखाद्या प्राचीन वास्तूमध्ये प्रवेश केलेला आहे, पण आता आपल्याला त्याची फक्त अवशेष दिसत आहेत. पूर्ण पतझड झाली आहे याची. इतिहास जमा झालेला हा राजवाडा आज त्या काली कित्येक राजा महाराजांनी इथे आपल्या सभा गाजवल्या असतील. त्याची साक्ष देत भग्न अवस्थेत आहे. आज मात्र राजवाड्याची तटबंदी शिल्लक राहिली आहे. आकाशच त्याचे छप्पर आहे आता. तर राजवाड्याला लागूनच आपल्याला मारुतीरायाचं मानवनिर्मित मंदिर बघायला भेटते. भूपतगडावर आज शेंदूर फासलेले मारुतीराय विराजमान आहेत. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी परत मार्गी लागलो. तर साधारण मंदिरापासून थोडंसं चालत आल्यानंतर आपल्याला पाषाणात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात. ते 4-5 पाण्याच्या टाक्या आहेत, पण त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते अशुद्ध आहे एकदम. ते पिण्या अयोग्य आहे. पाळापाचोळा पडलेला आहे, बऱ्यापैकी प्लास्टिकचे बॉटल्स पण आहेत आणि घाण झालेलं आहे. त्याच्यामुळे हा पाणी आपण पिऊ शकत नाहीये. कधी काळी पहारेकरांची तहान भागवणाऱ्या टाक्या इथे आहेत. याच्यावरून लक्षात येते की त्या काळी मोठ्या प्रमाणात इथे सैनिकांचा राबता असावा. त्याच्या शेजारी एक तलाव आहे. तलावामध्ये पाणी कधी हिरवे तर कधी निळे दिसते. बराच टाइम मस्त तलावाचा आनंद घेतला. गडाच्या दक्षिण तटबंदीवरून सह्याद्रीचं रांगडेपणाचं दर्शन न्याहाळू लागलो होतो. प्राचीन काळात डहाणू, नालासोपारा ही महत्वाची बंदरे. तिथे उतरवणारा माल जव्हार मार्गे गोंडा घाट, थल घाटाने नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. याच्यावर निगराणी राहण्यासाठी भूपतगडाचा वापर होत असे. गडमाथा बराच विस्तीर्ण आहे. गडमाथ्यावर आज बऱ्याच ठिकाणी लुप्त झालेले अवशेष
संपूर्ण ठिकाणी पसरलेले आहेत. कधी काळी वैभव संपन्न राजवटीची राजधानी कुठेतरी पडद्याच्या आत जाताना दिसते. भूपतगडाचा संपूर्ण परिसर पिंजून काढला आणि मी परत आल्या त्याच वाटेने परतीच्या प्रवासाला लागलो. या परिसराला खरे महत्व प्राप्त झाले ते छत्रपती शिवरायामुळे. सुरत लुटतेसमयी महाराजांनी जव्हार मार्गाचा वापर केला होता. जव्हार संस्थानाचा राजा विक्रमशहाने शिवरायांचे जंगी स्वागत केले. त्यांना जव्हार ते सुरत पर्यंतच्या घाटवाटांची माहिती असणारे सैन्य दिले. स्वागतादरम्यान विक्रमशहाने शिवरायांच्या गळ्यात भव्य माळी घातल्या. आज त्या जागेला शिरपामाळ म्हणून ओळखले जाते. लाखो पर्यटक शिरपामाळ जागेला भेटी देतात आणि शिवरायांचे दर्शन घेतात. अशी ही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जव्हार भूमी. तर सह्याद्रीतला रानमेवा म्हणजे बोर. तर आपण इथे बोराचं झाड होता, हे बघा बोर आहे तिथे, खूप जास्त प्रमाणात आहेत. उचलूया आपण. राखड, कणखर, बेलाग असला तरी सह्याद्री आपल्या तान्या लेकरांना उपाशी मारित नाही. रानमेवाच्या सहाय्याने आपल्या लेकरांचे पोट भरत असतो. भूपतगडाच्या पायथ्याशी असलेल्या बोराचा मस्त आनंद घेतला. बोर खाऊन आंबट गोड पद्धतीने आपली गडबटकंती समाप्त केली. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. हे बघा, इतकी सारी बोरं भेटली आपल्याला. आज तर आहे खरा सह्याद्रीचा रानमेवा.